मालवण म्हटलं की बहुतेकांना आठवतो समुद्र. तो तर पाहिला, पण या भूमीची गोष्ट इथे संपत नाही. काजू आणि आंब्यांच्या बागांमध्ये, श्रद्धेच्या वाटांवर आणि या शांत पाण्यात दडलंय मालवणचं अजून एक सुंदर रूप. चला, मालवणला पुन्हा एकदा भेट देऊया. मालवण कुडाळ रोडवर मालवण पासून जवळपास 20 किलोमीटर लांब धामापूर तलाव आहे आणि तिथंच धामापूर नावाचं गाव आहे. मालवण जवळ धामापूरला आल्यावर जर तुम्ही धामापूर तलाव जर गुगल मॅप्स मध्ये टाकला तर यू आर इन फॉर डिसअपॉइंटमेंट. गुगल तुम्हाला भलतीकडे जंगलात वगैरे घेऊन जाईल, जसं मला घेऊन गेलेलं. इनफॅक्ट हा तलाव आणि हे मंदिर हे खाली आहे. चला बघूया. मालवणवरून आला तर हा असा रस्ता आहे, असा पुढे जातो. तर या रस्त्याने जा, गुगलला फॉलो नका करू. भयंकर जंगलमध्ये जावं लागेल तुम्हाला. वन वे रिव्हर्स मध्ये गाडी परत आणावं लागली मला. चलो, मंदिर आणि तलाव परिसर बघूया. सुंदर मंदिर आहे. कोकणातले सगळे जसे मंदिर सुंदर असतात त्याप्रमाणे हे मंदिर खूप सुंदर आहे. हे सातेरी देवी मंदिर आणि श्रीदेवी भगवती मंदिर. चला तलावाकडे जाऊया. धामापूर तलाव. तर धामापूर तलाव हा अत्यंत निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला असा तलाव आहे. तर विजयनगर घराण्याचे मंडलिक नागेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली धामापूर आणि कळसे गावातील लोकांनी 1530 साली धामापूर तलावाचे धरण बांधले. हे जे धरण बांधलंय ते पूर्ण एकदम स्थानिक निधीतून बांधण्यात आलं आहे. इनफॅक्ट हा जिल्ह्यातील सगळ्यात मोठा तलाव आहे आणि जे धामापूर आणि कळसे गाव आहे यांच्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा मेन सोर्स आहे हा तलाव. आणि 1530 मध्ये बांधलेला असला तरी आजपर्यंत तो पूर्णतः ऑपरेशनल आहे. स्वच्छ पाणी आणि घनदाट ऑलमोस्ट जंगलांनी वेढलेल्या या तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साइट म्हणजेच जागतिक वारसा सिंचन स्थळ हा देखील दर्जा मिळालेला आहे. आणि आजूबाजूला जे तुम्ही जंगल बघतात ते दाट झाडी बघतात ते, तर काय होतं मराठ्यांकडे मालवण आणि विजयदुर्ग येथे मोठी जहाज बांधणी चालायची, म्हणजे शिप बिल्डिंग करायचे ते. जसं आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण का शिवाजी महाराजांनी जी इंडियाची भारताची पहिली नेव्ही होती ती स्थापित केलेली. मग त्याच्यासाठी ते खूप प्रमाणात लाकडं वापरायचे आणि भविष्याचा विचार करून मग इथे असे सागवानी आणि इतर लाकडाचं इतर झाडं लावले गेले आणि ती जंगल बनवलं त्यांनी.
या तलावाच्या बाजूलाच म्हणजे अगदी लागूनच देवी भगवतीचं प्राचीन मंदिर आहे. एकदम टिपिकल कोकणातले मंदिर असतात त्यासारखं आहे. मोठं सभा मंडप असतं इथं. कौलारू मंदिर आहे, त्याच्यावरून कळतं का खूप जुनं आहे आणि त्याचा गाभारा जो आहे तो दगडी आहे. एक इंटरेस्टिंग लेजंड आहे धामापूर गावाची. तर पूर्वीच्या काळी एखाद्याला लग्नात वगैरे दागिने हवे असतील तर तलावाच्या बाजूला फुलांची एक परडी घेऊन जायचं आणि जे जे दागिने पाहिजे ते दागिन्यांचं नाव घेऊन ती परडी पाण्यात सोडायची. आणि ती असं असायचं का ती जी परडी असेल किंवा टोकरी असेल ती तलावाच्या मध्ये जाऊन बुडायची आणि मग नंतर दागिने घेऊन ती वर यायची आणि ते दागिने मग दिवसभर वापरता येऊ शकत होते आणि फक्त असं होतं का ते त्या दिवशी संध्याकाळी ते दागिने परत करावे लागत असत. पण स्टोरी अशी आहे की 1-2 व्यक्तींनी ते दागिने परत केलेच नाही आणि तेव्हापासून देवीचा कोप झाला आणि दागिने जे मिळणं आहे ते बंद झालं. अशी एक लेजंड किंवा आख्यायिका सांगितली जाते या तलावाबद्दल. या मंदिराचं पण बांधकाम 1530 साली झालं असं काही अनऑफिशियल रेफरन्सेस मिळतात. ऑफिशियल रेफरन्स असं किंवा संदर्भ असं काही नाहीये. पण मंदिराचं ट्रस्ट 1864 साली स्थापन झालं आणि 1905 मध्ये सभा मंडपाची निर्मिती झाली असे रेफरन्सेस आहेत. आणि इनफॅक्ट ब्रिटिशांच्या गॅझेटमध्ये 1880च्या गॅझेटमध्ये ह्या तलावातून सोन्याचे दागिने मिळतात आणि ती जी आख्यायिका आहे जी आधी सांगितली तर त्याचा उल्लेख त्या 1880च्या ब्रिटिश गॅझेटियरमध्ये आहे. मंदिर आहे हे हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलं गेलेलं आहे आणि सभा मंडप जे आहे तो कौलारू आहे. आणि जसं मी सांगितलं मुख्य गाभारा हा दगडातला आहे. मालवणमध्ये माझा मुक्काम होता. कुडाळ रोडवर असलेल्या बावखोल येथे अर्पिता फार्मस्टे मध्ये. आणि नाही, मी कुठलं प्रमोशन नाही करत आहे. आणि मालवण शहरापासून एवढं लांब असलं तरी इथं कुठल्याही प्रकारची रिस्क अशी जाणवली नाही. इनफॅक्ट खूप सेफ ॲटमॉस्फिअर होतं. आजूबाजूला छोट्या छोट्या वाड्या होत्या, घर होतं. जवळपास 1 एकरचा असा मोठा फार्मस्टे आहे हा. आंब्याच्या, काजूच्या, नारळाच्या बागा होत्या. खूपच घरगुती वातावरण होतं आणि इथल्या केअरटेकरनी एकदमच होमस्टाईल कुक्ड असं जेवण आम्हाला बनवून दिलं 2 दिवस. खूपच छान होतं. एक वेगळ्याच प्रकारचा शांत आणि निवांत अनुभव घेता आला मला. हे असं काजूचं पिकलेलं फळ आहे. इंग्लिशमध्ये त्याला कॅशू ॲपल म्हणतात. ते असं असतं. आणि हा काजू.
हे कधी पिकतील आता? 4 दिवस लागणार, 4-5 दिवस. अच्छा, म्हणजे तयार आहेत आंबे. हो हो. मोठं होतं फळ, पण ते आता यावेळी गरमी वाढली ना, त्यामुळे ते लवकर झालं तयार. नाही तर अजून मोठा आंबा होतो. काही झाडांचा मोठा आंबा होतो ना. ते आंबा पिकल्यावरती चांगला दिसणार. हे तुम्हाला हे करू शकत नाही ना, तो आंब्याच्या पेटीमध्ये म्हणजे आपण देऊ शकत नाही कोणाला. आतमधून चांगला असेल. हो हो, चांगला आंबा आहे. आणि डाग आहे ना, तुम्ही बघितल्यावर म्हणणार की डाग आहे याच्यावरती, आता हा कसा घ्यायचा. दिसायला खराब दिसतो पण आंबा चांगला असतो. चिऱ्याच्या दगडांची खाण आहे. तुम्ही कोकणात बऱ्याच ठिकाणी बघाल का चिऱ्याचे घरं असतात, होमस्टे असतात, काही रिसॉर्ट्स पण असतात. जस्ट एक एक्झाम्पल हे बघा. तर सायंटिफिकली नॉट मच मला माहिती आहे, पण इथले लोक सांगतात उन्हाळ्यात पण घर थंड राहतं आणि थंडीमध्ये उष्ण राहतं. तर ड्युअल प्रॉपर्टी आहेत. प्लस स्ट्रॉंग असतो दगड, कम्पॅरेटिव्हली लाईट वेट पण स्ट्रॉंग, आणि लुक तर डेफिनेटली एकदम ऑसम येतो याचा. आता जेवण करून निघालोय. लंच साठी हॉटेल शोधत होतो. तर मार्केटमध्येच आज मालवणचा बाजार होता. तर बाजारातच एक हॉटेल होतं, हॉटेल कवटकर. जुनं हॉटेल दिसत होतं, पण खूप छान होतं. म्हणजे बाहेरून बघून माझे जास्त एक्सपेक्टेशन नव्हतं त्याच्याकडून, पण खूप छान जेवण होतं. व्हेज, नॉनव्हेज, फिश खाल्लं मी, आणि व्हेज पण खाल्लं. तर सुपर फिश पण एकदम सुपर फ्रेश होते आणि एकदम होम स्टाईल कुकिंग होती. आणि मी बघितलं तर तिथे तो फॅमिली मॅनेज्ड बिझनेस होता. म्हणजे आता ते 3rd जनरेशन काम करत होती तिथे, आणि ते लोक तिथेच होते जे काही फॅमिलीवाले होते. आणि किचन बघितलं तर सगळं तिथे फिमेल स्टाफ होता, सगळे फिमेल मॅनेज करत होते. तर गुड असं एक हाऊसहोल्ड टाईप बिझनेस होता. रेस्टॉरंट ऑपरेट करत होते ते लोक. तर खूप छान वाटलं मला. जेवण तर छान होतंच. तर इफ यू जर कधी मालवणला आला, जर काही खाण्याची इच्छा झाली, तर हॉटेल कवटकरला म्हणजे यू कॅन गिव्ह इट अ ट्राय माझ्या रिकमेंडेशनवर. आता पुढे आपण चाललोय आंगणेवाडीला. मालवणवरून अराउंड 12 किलोमीटरचा रस्ता आहे. आंगणेवाडीला भराडी देवीचं मंदिर आहे, आणि आंगणेवाडीची जत्रा हे एक कोकणमधलं एक कल्चरल फिनॉमिना आहे. म्हणजे पूर्ण वर्षभरातला जर आपण एक महत्वाचा असा सांस्कृतिक सोहळा, आध्यात्मिक म्हणू शकतो, सांस्कृतिक म्हणू शकतो, किंवा देवी देवताचा सोहळा, त्याच्यामध्ये अलॉंग विथ होळी आणि गणपती कोकणामध्ये आंगणेवाडीच्या जत्रेचं खूप महत्व आहे. तर त्याच्यासाठी मी पण एक विजिट पे करतोय तिथं. तर मसुरे नावाचं गाव आहे, आणि मसुरे गावात 12 वाड्या आहेत. त्यात एक आंगणेवाडी आहे. तर आंगणे कुटुंबाची ती आहे. ती आंगणे फॅमिली राहते. कोकणामध्ये असेच बऱ्याच फॅमिली नेमवरून अशा वाड्या असतात बऱ्याचशा. तर ती आंगणेवाडी आहे, आणि त्यांचं पर्सनल किंवा फॅमिली टेम्पल आहे ते. आणि असं म्हणतात का ते नवसाला पावणारी देवी आहे, आणि बरेच लोक नवस करतात. इनफॅक्ट फेब्रुवारी का मार्च मध्ये आंगणेवाडीची जत्रा असते. एक विशिष्ट तिथी बघितला जातो. गावकरी वगैरे जंगलात जातात आणि काही हंटिंग वगैरे करतात, म्हणजे शिकारीसाठी जातात, आणि मग तिथं ते तारीख किंवा तिथी ठरवली जाते. तर त्यावेळेला ती आंगणेवाडीची जत्रा असते. आणि मुंबई म्हणा किंवा गोवा, कर्नाटक आजूबाजूच्या भागातले पण बरेचसे लाखो लोक आंगणेवाडीच्या जत्रेला येतात.
आणि जसं सांगितलं कोकणमध्ये तो एक कल्चरल फिनॉमिना झालेला आहे. तर लेट्स चला जाऊन बघून येऊया. मान्यतेप्रमाणे असं म्हणतात का जी मूर्ती आहे ती दगडाची आहे आणि इथं माळ रानावर भेटलेली. तर मग हे माळरान म्हणजे इथल्या लोकल भाषेत भरड म्हणतात आणि मग त्याच्यामुळे ते भराडी देवी, आई भराडी देवीचं मंदिर झालेलं आहे. तर असं एक थिअरी आहे ह्या नावाची. आणि इथे एक विशेष प्रथा म्हणू शकता का, आपण म्हणू एक पद्धत आहे का, इथं तांदळाचे वडे असे प्रसाद म्हणून दिले जातात. आणि असं सांगतात का ते वडे जे आहे ते मंदिरातच खायचे असतात, बाहेर न्यायचे नसतात. तर ही पण एक मी म्हणेल मला माहीत असलेली एक अशी माहीत पडलेली रादर एक अशी वेगळी पद्धत आहे. चला तर मग मालवणमध्ये सिंधुदुर्ग बघून झाला, धामापूरला जाऊन आलो आणि आंगणेवाडीला सुद्धा भेट दिली. तर मालवणच्या या ट्रिपमध्ये खूप मजाच आली. आंबेच आंबे सगळ्या बाजूला, काजू रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंबे आणि काजू, बस एकदम मजा आली. चला तर मग पुढच्या भागात भेटूया एक खास मालवणी भेट घेऊन. दिस फूड इज कोकणी फूड. कोकणी जेवण म्हणजे असं असतं. आपण भाकर खातो, चपाती खातो, तांदळाची भाकरी असते, कधी कधी बाजरीची भाकरी, और घरी चपाती असतात त्याच्यासोबत. व्हेरी नाईस.